हो बरा बसलाय झोपला तो संपलाय. सायकल मध्ये हवा बरा झोपला तो संपला. झोपला झोपला तो संपला. संपला बरोबर आहे. ते मागचे हा संपला मागचं 2 नंबर. आता पहिला पहिला थांबला तो संपला. अभिनंदन. मला सुरुवातीला वाटलं तुम्ही हवा भरताय की काय सायकल मध्ये. ऍक्शन चालू तो संपला. हे घ्या झी मराठी कडून ही भेट ठेवा. केप्र कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. जो स्वभाव आहे तसंच असू द्या. जसं आहे जसं तसं आहे तसंच असू द्या. हो पण कसं आहे आम्हाला नाही ना माहिती. मला आवडतं जे आहे ते स्वभाव. मला फिरायला घेऊन जातात आणि घरी पण खूप लक्ष देतात मुलीकडे माझ्याकडे. ऑफिस आणि घर बाकी काहीच नाही. चला दुसरी अपेक्षा. दुसरी काहीच नाही. काही नाही. नाही. तिसरी पण काय तीच एक अपेक्षा. तिन्ही काही नाही. नाही ते आहे जसे आहे जसे आहेत तसेच राहतो. हा, हा. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. पहिली अपेक्षा तर आहे तसंच राहावं तिने. व्हेरी गुड. चांगली अपेक्षा आहे. दुसरी अपेक्षा म्हणजे मला गोड खायला द्यावं. म्हणजे काय मला काय खायला देत नाही तो. हो खूप गोड खातात. डेली जेवण झालं मला गोड दे काहीतरी. डेली आणि किती गोड खातात. मग 1-2 दिवस मी देतच नाही. आणि एकदा तर पाठवलं नाही डायबिटीस चेक करून येऊया. तुम्ही जे आहे ते गोड मानून घ्या आता. तिसरी अपेक्षा सांगा. तिसरी झोपून द्यावं थोडंसं हा सुट्टीच्या दिवशी. काय हे काय पंखा साफ करायचा. घराला कामं लावता. नाही साफसफाई दोघे मिळून करतो. हो हो. काय छंद आहे दोघांचा. घर साफसफाई करणे यासारखा उत्तम छंद नाही. हा चांगला आहे. आणि सुरुवातीला त्यांनी म्हटलं जसे आहेत तसेच राहा. तेव्हा सुट्टीच्या दिवशी घ्या कपडे आणि पंखे साफ करा. सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणाल आज दोघेही. आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कोणाला. सॉरी देवालाच म्हणेन. कारण असे काही प्रसंग झाले त्यात थोडीशी देवावरची श्रद्धा थोडीशी ढळली होती. आणि देवाचेच आभार मानेन की त्यांनी ह्यातून पण काढलं मला. तुम्ही थँक्यू पण आईला आणि सासूला. कारण त्या लोकांनी आईनी लग्नाच्या अगोदर एवढं सांभाळलं आणि लग्नानंतर सासूनी एवढं सांभाळलं. आणि सॉरी त्यांना. कारण काही माझ्याकडून चूक झाली असणार तर रिअली सॉरी. या माध्यमातून मी बोलते आईला आणि सासूला. छान छान छान. चला दोघांनाही सॉरी म्हटलंय. धन्यवाद दिलेले आहेत. हा तुम्ही पंखे साफ करा मात्र. हा तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. हसत आनंदात संसार करा. आणि आतापर्यंत जो काही दुर्दैवाने झालेला अपघात आहे तो अपघात आता इथून पुढे आयुष्यात होऊच नये. सगळे चांगले क्षण आनंदात येवो असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. नमस्कार. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही. नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे?
आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?